मला शिव्या द्या पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. कनेक्टिंग लिंकवरील दरड कोसळण्याच्या घटनेवरून झालेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीस सभागृहात संतापले. ज्यांना कुत्र विचारत नाही ते मुख्यमंत्र्यांना शिव्या देतात. राज्याची बदनामी करणाऱ्या भाडोत्रींना सोडणार नाही, फडणवीसांचा इशारा. प्रश्न विचारणारे भाड्याचे टट्टू असतील तर निकृष्ट काम करणारे टक्केवारी पुरुषच म्हणावे लागतील. फडणवीसांच्या टीकेला हर्षवर्धन सपकाळ यांचं प्रत्युत्तर. महाराष्ट्राच्या नावाआड लपून स्वतःचं अपयश झाकू नका, सपकाळांचा ट्विट करत हल्लाबोल. राजकारण्यांना लोक शिव्या घालतच असतात, शिव्यांनी अंगाला भोकं पडत नाहीत. आमदार महेश सावंत यांची प्रतिक्रिया. 240 किलोमीटर वेगानं वारं वाहिलं तर मिसिंग लिंकला काही होणार नाही असं सांगितलं होतं. 70 ते 80 किलोमीटर वेगाने वारे वाहिले तरी दुर्घटना घडली आहे. ज्योती गायकवाड यांची प्रतिक्रिया. केवळ धमक्या देता येतात, हा सत्तेचा दुरुपयोग. ज्योती गायकवाड यांचा हल्लाबोल. वसई विरारसह नालासोपारा परिसरात सलग 5व्या दिवशी पूरस्थिती. लोकांचा रुळावरून चालत प्रवास सुरूच. वीज पुरवठा ठप्प असल्यानं पाणीही मिळेना. जनजीवन ठप्प झाल्यानं लोकांचा संताप. वसई विरारमध्ये सध्या पावसाची गंभीर परिस्थिती. 72 तासात 672 मिलीमीटर पाऊस झालाय. मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निधी दिलाय. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. महाराष्ट्रातील पूरस्थितीवर शहा आणि फडणवीसांमध्ये चर्चा. केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचं अमित शहांचं आश्वासन. राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. राज्यभरात पावसाच्या काळात 62 जणांचा मृत्यू, 74 जण जखमी. आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती. नाशिकमध्ये गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. रहिवासी भागात पाणी. अमरधामकडे जाणारा मार्ग बंद. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. तर मिलिंदनगर परिसरात घरांमध्ये घाण पाणी शिरलं. नासर्डी नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत. आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. विधान भवनातल्या दालनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात भेट. कॅबिनेट बैठक सोडून शिंदे पवारांच्या भेटीला. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी बैठक झाल्यानंतर पवार शिंदेंच्या दालनात गेले. पवारांच्या आमदारांची शिंदेंच्या कार्यालयात बैठक. जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, उत्तम जानकर यांच्यासह इतर आमदारांच्या उपस्थितीत रोहित पवार अनुपस्थित. भाजपसोबत न जाण्याची काही दिवसांपूर्वीच रोहित पवार यांची प्रतिक्रिया. एडीएमसी मनपा रुग्णालयातील डॉक्टर मारहाणीवर विधानसभेत चर्चा. रमेश म्हात्रेला नगरसेवक पदावरून बरखास्त करून त्याची धिंड काढा. शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आक्रमक. तर डॉक्टर मारहाणीबाबत विधेयक आणणार. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. डोंबिवलीतील शिंदेंच्या शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक. शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना मारहाण करणं भोवलं. एडीएमसी मनपा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी खासदार श्रीकांत शिंदे यांची पोस्ट. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण निषेधार्ह. कायदा हातात घेणाऱ्यांना माफी मिळणार नाही. श्रीकांत शिंदेंची पोस्ट. शिंदेंची भूक इतकी वाढली आहे की मोदी आणि शहा यांना आव्हान देतील. पूर्वी शिंदेंचा हिशेब खोक्यांमध्ये व्हायचा, आता तो कंटेनरमध्ये होतोय. संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. ठाकरेंचे आमदार आणि नगरसेवक 7 सप्टेंबरपर्यंत सोडून जाणार. बिग बॉस फेम रील स्टार हिंदुस्थानी भाऊचा दावा. भांडूपचा खोटा अनिल कपूर म्हणत संजय राऊतांवर टीका. खासदार संजय राऊत यांचं मंत्री नितेश राणेंना पत्र. ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रभू श्रीराम वाचवा आंदोलनात सामील व्हा. राऊतांचं वक्तव्य. हिंदू गब्बर ही उपाधी घेतल्यानं आमच्यासोबत लढाईत सहभागी व्हा. राऊतांचं आवाहन. धुळ्यामध्ये परप्रांतीय लोकांकडून जमीन खरेदी. राज्यात लँड जिहादचे प्रकार सुरू. अनुप अग्रवाल यांचा आरोप. तर शेतकरी असल्याशिवाय जमीन विकत घेता येणार नाही. बावनकुळे यांचे महत्त्वाचे आदेश. शहरी भागात मुसळधार पाऊस झालाय. जाणून घेऊया टॉप 9 बातम्या. खेडजवळील बोरघरमधील मुंबई गोवा महामार्ग ठप्प. बोरघर महामार्गावर पाणी आल्यानं महामार्ग ठप्प. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा. मार्गावरील साचलेल्या पाण्यातून जीवघेण्या प्रवासाची वाहन चालकांवर वेळ. रत्नागिरीच्या खेडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. खेडच्या बोरघर परिसरात पाताळे नदीला पूर. गावातील नदीकाठच्या घरांना पाण्याचा वेढा.
रायगडच्या रोह्यात पूरस्थिती गंभीर. कुंडलिका नदीनं ओलांडली धोका पातळी. नदीचं पाणी रोहा शहरासह मुख्य बाजारपेठेत शिरल्यानं जनजीवन विस्कळीत. बाजारपेठेत 3 ते 4 फूट पाणी. रोहा नागोठणे आणि रोहा कोलाड मार्ग वाहतुकीसाठी बंद. नाशिकमध्ये अनेक वाहनं खड्ड्यात अडकली. गंगापूर रोड परिसरात बस अडकली तर आंबवाडी परिसरात घंटागाडीसह स्कूल बस पाण्यात. प्रवाशांना मोठा फटका. नांदूर मंथरेश्वर धरणाच्या समोरील बेटावर अडकलेल्या 18 आदिवासी तरुणांची प्रशासनाकडून सुखरूप सुटका. बचाव कार्यासाठी काही काळ पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला. सुटका पूर्ण होताच धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू. नवी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू. पावसामुळे एपीएमसी मार्केटच्या प्रवेशद्वारावरच पाणी साचलं. प्रवेशद्वारावर पाणी साचल्यानं बाजार परिसरातील वाहतूक आणि दैनंदिन व्यवहार संथ गतीने सुरू. विरारमध्ये मुसळधार पावसामुळे तुम्ही बघू शकता सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात. विरार पश्चिमेच्या आगाशी इथल्या टेंभीपाडा गावातील परिसरातील सोसायट्यांच्या परिसरात पावसाचं पाणी साचलं. रायगडच्या पाताळगंगा नदीत 3000 गॅस सिलेंडर वाहून गेल्याची घटना. याचा व्हिडिओ समोर. हे रिकामे गॅस सिलेंडर ज्यांना सापडले असतील त्यांनी तात्काळ एचपीसीएल कंपनीकडे जमा करण्याचं आवाहन. आणि जोरदार पावसाची हजेरी. कोपरी परिसरातील 12 बंगला भागात पाणी साचायला सुरुवात. गुडघाभर पाण्यातून वाट काढत नागरिकांचा प्रवास. पुण्यात पावसाचं धुमशान पाहायला मिळालं. जाणून घेऊया टॉप 9 बातम्या. पुणे सातारा घाटमाथ्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाटमाथा तसंच बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी. खडकवासला धरणाच्या विसर्गामुळे पुण्यातील एकतानगर जलमय 10 ते 12 सोसायट्यांमध्ये मोठा नदीचं पाणी. जनजीवन विस्कळीत. वाहनं पाण्याखाली. पुण्याच्या जंगली महाराज मार्गावर पावसामुळे झाड कोसळलं. वाहतुकीला मोठा फटका. लोकमान्य नगर परिसरातही झाड पडल्यानं रस्ता बंद. खडकवासला धरणातून मोठा नदीपात्रात 27,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. प्रवाह वाढल्यानं भिडे पूल पाण्याखाली. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्याकडून नदीकाठच्या भागात पाहणी. राजपूत झोपडपट्टी, पुलाची वाडी, एकतानगरी, निंबजनगर या भागात पाहणी. पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपोत मोठी दुर्घटना. घनकचरा डेपोची 3 मजली इमारत कोसळली. 7 जणांना सुरक्षित बाहेर काढलं तर 10 जण अद्याप ढिगाऱ्याखाली. बचाव कार्य सुरू. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून मोशीतील इमारत दुर्घटनेचा आढावा. दुर्घटनेत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासह जखमी व्यक्तींवर तातडीनं उपचार करण्याच्या सूचना. पिंपरी चिंचवडच्या मोशी इथली घटना अत्यंत दुर्दैवी. सरकार कामगारांच्या जीवाला कचरा समजतंय का? रोहित पवार यांचा सवाल. घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. रोहित पवार यांची मागणी. पुण्याच्या बाणेर परिसरात संरक्षक भिंत कोसळली. राम नदीच्या पाणी पातळीत वाढ. संरक्षक भिंत कोसळली. पाहूया टॉप 9 बातम्या. पावसाचा कहर. मुंबईतील जलाशयांच्या पाणी पातळीत मोठी वाढ. गेल्या 24 तासात 12.44% पाणी पातळी वाढली. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांचा पाणीसाठा 41.36%वर. मुंबईला पावसाचा येलो अलर्ट. अंधेरी, जोगेश्वरी, मालाड परिसरात पावसाच्या सरी. अंधेरीत झाड कोसळून एक व्यक्ती जखमी. उपचारासाठी रुग्णालयात दाखल. मुंबईतील माटुंगा किंग सर्कल परिसरात झाड कोसळल्याची घटना. किंग सर्कलच्या माहेश्वरी उद्यान परिसरातील झाड कोसळतानाचे दृश्य कॅमेऱ्यात कैद. कर्जतमध्ये मुसळधार पावसानंतर उल्हास आणि चिल्लर नदीला पूर. शेलू गावात उल्हास नदीचं पाणी शिरलं तर आंबिवली नदीचा बंधारा फुटल्यानं पूरस्थिती. नागरिकांची सुखरूप सुटका. इचलकरंजीमध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळी 61 फुटांवर. 75हून अधिक बंधारे आणि मंदिरं पाण्याखाली. मंदिरं आणि लहान पूल बुडाले. पालिकेनं आपत्ती व्यवस्थापनासह पूरग्रस्तांसाठी 42 ठिकाणी छावण्या सज्ज ठेवल्या. इगतपुरीच्या मांजरगावमध्ये घरांखालील माती वाहून गेल्यानं 10 ते 12 कुटुंब उघड्यावर. सुदैवानं जीवितहानी टळली. प्रशासनानं 50 जणांना तातडीनं जिल्हा परिषदेच्या शाळेत हलवलं.
बघा पर्यटक माथेरानमध्ये नाल्यात अडकलेल्या 25 पर्यटकांना ग्रामस्थांनी जीवदान दिलं। स्थानिकांच्या सतर्कतेनं मोठा अनर्थ टळला। मुसळधार पावसात गार्बेज ट्रेक धोकादायक ठरला। तरी पण ते जबरदस्ती करून आतमध्ये येतात। हे बघा मुसळधार पावसामुळे वांगणी बदलापूर दरम्यान राज्य महामार्ग बंद। काचगाव जवळ राज्य महामार्गावर पाणीच पाणी, उल्हास नदी ओव्हरफ्लो। अंबरनाथचं चिखलोली धरण ओव्हरफ्लो। अंबरनाथकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली। जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे धरण भरलं। आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या। पावसाचा परिणाम। राज्यात पुरामुळे लेप्टोस्पायरोसिसचा धोका। संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून तयारी। साचलेल्या पाण्यातून लेप्टोस्पायरोसिस या विषाणूजन्य आजाराचा धोका। अंगावर खरचटलं अथवा जखम असेल तर पाण्याचा संपर्क टाळावा असं आवाहन। मुसळधार पावसामुळे सिंहस्थाच्या पूर्वतयारीला फटका। पालिकेनं सिंहस्थासाठी उभारलेले तात्पुरतं ऑफिस वाहून गेलं। तपोवन परिसरात पाण्याचा प्रवाह वाढल्यानं नुकसान। माथेरानमध्ये पुरात अडकलेल्या 25 पर्यटकांना ग्रामस्थांनी दिलं जीवदान। मुसळधार पावसात गार्बेज ट्रेक धोकादायक ठरला। स्थानिकांच्या सतर्कतेनं मोठा अनर्थ टळला। रेस्क्यूची थरारक दृश्य समोर। त्यांना किती वेळा सांगतो येऊ नका। रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात रस्त्याखालचा भराव खचला। ताम्हिणी डोंगरवाडी इथला रस्त्याखालचा भराव वाहून गेला। रस्त्याला भलं मोठं बगदाट। पुणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख घाट रस्ता धोकादायक। या मार्गाने प्रवास करू नये असं आवाहन। परभणीच्या ताडपांघरी गावाला जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेचा एसटीला फटका। पोखर्णी ते ताडपांघरी बस खड्ड्यात अडकल्यानं अपघात। अपघातावेळी बसमध्ये 12 प्रवासी। ट्रॅक्टरच्या साहाय्यानं बस बाहेर काढण्याची वेळ। वसईच्या मिठागर परिसराला 5व्या दिवशीही पाण्याचा वेढा। शेकडो नागरिकांचे 5 दिवसांपासून हाल। मुसळधार पावसामुळे घरातच पाणी शिरल्यानं मोठं नुकसान। सातारा जिल्ह्यातील वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळांवर 10 जुलैपर्यंत बंदी। अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे आदेश। पूरस्थिती आणि दरडी कोसळण्याची तीव्र शक्यता असल्यानं निर्णय। रत्नागिरीच्या परशुराम घाटातील गॅबियन भिंत कोसळण्याचा धोका वाढला। पाण्याचा निचरा करण्यासाठी बांधलेला सिमेंट कॉन्क्रीटचा भाग तुटला। घाट धोकादायक। गॅबियन वॉल खालची मातीही मोठ्या प्रमाणात वाहून गेली। पानवल धबधबा, भाटे बीच, गणपतीपुळे समुद्रकिनारा आणि निवळी धबधबा परिसरात पर्यटकांना बंदी। पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानंतर प्रशासनाकडून अंमलबजावणी।